समजा एखादी व्यक्ती 24 तास तुमच्या मागे उभी आहे आणि तुम्ही काहीही केलं तरी ती सतत तुमच्यावर टीका करते आहे. ती तुम्हाला म्हणते, "तू मूर्ख आहेस, तुझ्याकडून काही होणार नाही. तुझं नशीबच खराब आहे." तुम्ही अशा टॉक्सिक व्यक्तीसोबत एका मिनिटासाठी तरी राहाल का? नाही ना. आपण अशा व्यक्तीला लगेच आपल्या आयुष्यातून बाहेर काढू. पण न्यूरोसायन्स आणि सायकॉलॉजी एक धक्कादायक वास्तव सांगतात. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात. नमस्कार आणि मनःपूर्वक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण स्वतःशी कसे बोलतो त्याचा आपल्या मेंदूवर, भावनांवर आणि संपूर्ण आयुष्यावर किती खोल परिणाम होतो. स्वतःशी नकारात्मक बोलल्यामुळे मेंदूमध्ये कोणते बदल होतात आणि वैज्ञानिक पद्धतीने स्वतःशी पॉझिटिव्ह बोलण्याची सवय कशी लावायची, हे सर्व आपण सोप्या भाषेत आणि शुद्ध विज्ञानाच्या आधारे समजून घेणार आहोत. कारण कदाचित तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट बदलण्याची गरज आहे. तुम्ही स्वतःशी बोलण्याची पद्धत. कधी तुमच्या लक्षात आलं आहे का, 10 लोकांनी तुमचं कौतुक केलं तरी आपण शांत राहतो, पण एका व्यक्तीनं केलेली टीका मात्र दिवसभर आपल्या मनात घोळत राहते. त्या एका वाक्याचा परिणाम इतका खोल का होतो? कारण आपल्या मेंदूची उत्क्रांती केवळ आनंद अनुभवण्यासाठी झालेली नाही, ती सर्वप्रथम आपलं संरक्षण करण्यासाठी झाली आहे. न्यूरोसायन्समध्ये याला नेगॅटिव्हिटी बायस म्हणतात. त्यामुळे आपल्या मेंदू सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मक गोष्टी जास्त वेगाने आणि जास्त तीव्रतेने पकडतो. म्हणूनच एखादी टीका, एखादं अपयश किंवा एखादा नकार आपल्या मनात पुन्हा पुन्हा उमटत राहतो. ही तुमची कमजोरी नाही, ही तुमच्या मेंदूची नैसर्गिक सुरक्षा यंत्रणा आहे. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा बाहेरचं जग शांत असतं आणि आपणच स्वतःला सतत सांगत राहतो, "माझ्याकडून हे होणार नाही, मी पुरेसा चांगला नाही, माझं नशीबच खराब आहे." हे शब्द फक्त विचार नसतात. तुमचा मेंदू त्यांना वास्तविक धोक्यासारखा प्रतिसाद देऊ शकतो. त्या क्षणी मेंदूमधील ॲमिगडॅला सक्रिय होतो आणि शरीराला सावध राहण्याचा सिग्नल देतो. त्यानंतर शरीरात कॉर्टिसॉल आणि एड्रिनॅलिन यांसारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढू शकतात आणि मग आपल्याला बेचैनी जाणवते. लक्ष विचलित होतं, आत्मविश्वास कमी होतो आणि निर्णय घेणं कठीण वाटू लागतं. म्हणूनच अनेकदा आपण म्हणतो, "मी काही सुरू करण्याआधीच थकलो आहे." पण इथेच विज्ञान आपल्याला एक अत्यंत आशादायी गोष्ट सांगतं. तुमचा मेंदू स्थिर नाही, तो आयुष्यभर बदलू शकतो. यालाच न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. न्यूरोसायन्समधील एक प्रसिद्ध नियम आहे, न्यूरॉन्स दॅट फायर टुगेदर वायर टुगेदर. म्हणजेच जे विचार तुम्ही वारंवार करता ते मेंदूमध्ये अधिक मजबूत मार्ग तयार करतात. जर तुम्ही रोज स्वतःवर टीका करत राहिलात तर नकारात्मक विचारांचे न्यूरल पाथवेज अधिक मजबूत होतात आणि हळूहळू मेंदू हीच पद्धत डिफॉल्ट मोड म्हणून स्वीकारतो. पण जर तुम्ही जाणीवपूर्वक स्वतःशी अधिक वास्तववादी आणि आधार देणाऱ्या शब्दात बोलायला सुरुवात केली, "आत्ता हे कठीण आहे, पण मी शिकू शकतो. मी दररोज थोडी प्रगती करत आहे," तर मेंदू नवीन आणि अधिक उपयुक्त न्यूरल कनेक्शन्स तयार करू लागतो. यालाच आपण साध्या भाषेत माइंडसेट शिफ्ट म्हणतो. ही केवळ कल्पना नाही, ही प्रत्यक्षात घडणारी जैविक प्रक्रिया आहे. आता कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल, केवळ काही सकारात्मक वाक्य बोलल्याने खरंच इतका फरक पडू शकतो का? याचं उत्तर आपल्या मेंदूमधील रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम म्हणजेच RAS मध्ये दडलं आहे. ही प्रणाली ठरवते की आपल्या आजूबाजूच्या असंख्य माहितीपैकी कोणत्या गोष्टींवर आपलं लक्ष जाईल. तुम्ही कधी नवीन कार घेण्याचा विचार केला आहे का? अचानक तीच कार तुम्हाला रस्त्यावर वारंवार दिसू लागते. प्रत्यक्षात कारची संख्या वाढलेली नसते. बदललेलं असतं ते तुमचं लक्ष.
RAS याच पद्धतीने काम करतं. जर तुम्ही स्वतःला सतत सांगत राहिलात की माझ्याकडे संधी नाहीत, लोकांवर विश्वास ठेवता येत नाही, तर तुमचं लक्ष अडथळे, निराशा आणि नकारात्मक अनुभवांवर जास्त केंद्रित होऊ शकतं. पण जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता, मी शिकण्यास तयार आहे, मी चांगल्या संधी ओळखू शकतो, मी समस्यांमध्येही उपाय शोधू शकतो, तेव्हा तुमचा मेंदू हळूहळू त्याच दिशेने लक्ष केंद्रित करू लागतो. अचानक जग बदलत नाही, पण तुम्ही जगाकडे पाहण्याची पद्धत बदलू लागता. आणि याच ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे स्वतःला खोटं सांगणं नाही, माझ्याकडे कोणतीच अडचण नाही असं म्हणणं नाही, तर वास्तविक परिस्थिती स्वीकारून स्वतःशी अधिक दयाळूपणे, अधिक प्रामाणिकपणे आणि अधिक समर्थक पद्धतीने बोलणं आहे. म्हणजे मला अजून हे जमत नाही, पण मी शिकू शकतो. आणि विज्ञान स्पष्टपणे सांगतं, तुम्ही ज्या शब्दांनी स्वतःशी बोलता तेच शब्द तुमच्या मेंदूची पुढची वायरिंग तयार करत असतात. आता इथे एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न येतो. अफर्मेशन्स खरंच काम करतात का, की त्या फक्त स्वतःला दिलेला दिलासा असतो? विज्ञान सांगतं की योग्य पद्धतीने वापरलेले अफर्मेशन्स हे केवळ शब्द नसतात, ते तुमच्या लक्ष्याची दिशा बदलू शकतात. जेव्हा तुम्ही वर्तमान काळात स्वतःशी सकारात्मक आणि वास्तववादी वाक्य बोलता, तेव्हा तुम्ही तुमच्या रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम म्हणजेच RAS ला एक नवीन संदेश देता. जणू तुम्ही तुमच्या मेंदूला सांगत आहात, आता मला अडथळेच नाही तर संधीही दिसू दे. आणि मग मेंदू हळूहळू तुमच्या आजूबाजूला असलेल्या चांगल्या लोकांकडे, शक्यतांकडे आणि उपायांकडे अधिक लक्ष देऊ लागतो. जग एका दिवसात बदलत नाही, पण तुम्हाला स्वतःबद्दल वाटण्याची भावना बदलू लागते. आणि कधीकधी हीच भावना नव्या सुरुवातीची पहिली पायरी ठरते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. पॉझिटिव्ह सेल्फ टॉक म्हणजे कल्पनांच्या जगात राहणं नाही, स्वतःला खोटं सांगणं नाही, माझ्याकडे कोणतीच समस्या नाही असं म्हणणं नाही. उलट वास्तव स्वीकारून स्वतःशी अधिक प्रामाणिक आधार देणाऱ्या आणि सन्मानपूर्वक बोलण्याची ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. आणि त्यासाठी काही साधे पण अत्यंत प्रभावी नियम आहेत. पहिला नियम आहे कॉग्निटिव्ह रिअप्रेझल. याचा अर्थ परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे. उदाहरणार्थ, मला हे कधीच जमणार नाही असं म्हणण्याऐवजी, आत्ता हे मला जमत नाहीये, पण योग्य प्रयत्नांनी मी हे शिकू शकतो असं म्हणा. या एका वाक्यात निराशा नाही तर आशा आहे. खोटा आत्मविश्वास नाही तर वास्तववादी विश्वास आहे. आणि हाच दृष्टिकोन ग्रोथ माइंडसेटचा पाया आहे. दुसरा नियम म्हणजे स्पष्ट आणि वर्तमान काळातील भाषा वापरणे. आपण अनेकदा म्हणतो, मी शांत राहण्याचा प्रयत्न करेन. पण प्रयत्न करेन या शब्दात अनिश्चितता असते. त्याऐवजी मी या परिस्थितीत शांत राहणे निवडतो असं म्हटलं की मेंदूला अधिक स्पष्ट दिशा मिळते. अशा प्रकारची ठाम आणि वर्तमान काळातील भाषा प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला सक्रिय करण्यास मदत करू शकते, जो मेंदूचा निर्णय घेणारा आणि संतुलित विचार करणारा भाग आहे. तिसरा नियम आहे हॅबिट स्टॅकिंग. नवीन सवय निर्माण करायची असेल तर ती आधीपासून असलेल्या सवयीसोबत जोडा. उदाहरणार्थ, रोज सकाळी ब्रश करताना आरशात स्वतःकडे पाहून 3 वास्तववादी सकारात्मक गोष्टी सांगा. मी शिकत आहे, मी प्रयत्न करत आहे, मी माझ्या प्रगतीचा आदर करतो. सुरुवातीला ही छोटी गोष्ट वाटेल, पण अशाच छोट्या पुनरावृत्तीमधून मेंदू नवीन न्यूरल पाथवेज तयार करतो. आणि कदाचित यातील सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की तुम्हाला एका दिवसात परिपूर्ण होण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त स्वतःशी बोलण्याची भाषा थोडी बदलायची आहे.
कारण कधीकधी आपल्या आयुष्यात सर्वात जास्त गरज असते ती बाहेरून मिळणाऱ्या कौतुकाची नाही, तर स्वतःकडून मिळणाऱ्या शांत, प्रामाणिक आणि आधार देणाऱ्या एका वाक्याची. आणि विज्ञान सांगतं, अशी वाक्य केवळ मनाला धीर देत नाहीत, ती हळूहळू तुमच्या मेंदूची रचना आणि तुमचा अनुभव बदलू शकतात. आता इथे थोडा वेळ थांबून स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही दिवसभर स्वतःशी कशा भाषेत बोलता? तुमचे शब्द तुम्हाला पुढे नेत आहेत की नकळत मागे खेचत आहेत? जर आजच्या या व्हिडिओमधील एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून भिडली असेल तर आत्ताच कमेंटमध्ये एक वाक्य लिहा, मी बदलासाठी तयार आहे. हे केवळ एक कमेंट नसेल, तो स्वतःशी केलेला एक जाणीवपूर्वक करार असेल. आणि जर तुम्हाला अशी विज्ञानाधारित मराठीत सोप्या भाषेत समजावलेली माहिती उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता प्रश्न असा आहे की हे सगळं आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्यक्षात कसं आणायचं? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर तुमचा मेंदू तुलनेने अधिक रिसेप्टिव्ह असतो. त्यावेळी 2 ते 5 मिनिटे स्वतःशी वास्तववादी आणि सकारात्मक वाक्य बोला किंवा एफर्मेशन्स ऐका. दुसरी महत्त्वाची वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी, झोपेच्या आधीचे विचार तुमच्या भावनिक अवस्थेवर आणि पुढील दिवसाच्या मानसिक तयारीवर परिणाम करू शकतात. तिसरी टिप म्हणजे आरशासमोर स्वतःशी बोलणे. स्वतःच्या डोळ्यात पाहून मी शिकत आहे, मी प्रगती करत आहे, मी स्वतःचा आदर करतो, अशी वाक्य म्हणा. चौथी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार आला की त्याला लगेच विरोध करण्याऐवजी त्याचे रूपांतर करा. माझ्याकडून हे होणार नाही या विचाराऐवजी हे कठीण आहे पण मी प्रयत्न करून शिकू शकतो असं म्हणा. आणि 5वी सवय म्हणजे सातत्य. दिवसातून फक्त काही मिनिटे दिलीत तरी पुनरावृत्तीमुळे मेंदू नवीन न्यूरल पाथवेज तयार करू लागतो. म्हणून लक्षात ठेवा, ॲफर्मेशन्स ही जादू नाही, पण ती तुमच्या लक्षाची दिशा, तुमचा दृष्टिकोन आणि तुमच्या मेंदूची वायरिंग हळूहळू बदलू शकणारी एक वैज्ञानिक पद्धत आहे. तुम्हाला एका दिवसात वेगळं व्यक्तिमत्व बनायचं नाही. तुम्हाला फक्त दररोज स्वतःशी थोडं अधिक प्रेमाने, प्रामाणिकपणे आणि आदराने बोलायचं आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एकच वाक्य सांगा, मी बदलासाठी तयार आहे. आणि हे वाक्य केवळ शब्द म्हणून नाही, तर स्वतःवर ठेवलेल्या विश्वासाच्या रूपात अनुभवा. मन आणि मेंदूला वैज्ञानिक पद्धतीने शांत, मजबूत आणि संतुलित करण्यासाठी आपल्या हील विथ डॉक्टर पल्लवी या चॅनलवर आम्ही नियमितपणे मराठी गाइडेड मेडिटेशन्स, एफर्मेशन्स आणि माइंड रिवायरिंग प्रॅक्टिसेस शेअर करत असतो. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि स्वतःच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात आजच करा. स्वतःशी आदराने बोला, कारण तुम्ही मौल्यवान आहात. तुमच्या प्रत्येक शब्दाने तुमच्या मेंदूची पुढची रचना तयार होत आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.